नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला संप अद्यापही तांत्रिकदृष्ट्या कायम आहे। कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू केलेलं हे आंदोलन आता मात्र एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी थांबवलेल्या लालपरीला आगारातून बाहेर काढण्यासाठी मवियाच्याकडून बऱ्यापैकी जोरदार प्रयत्न सुरू झालेत आणि म्हणून काही ठिकाणी शहर बस सेवेतल्या वाहकांच्या मदतीने लालपरी आगाराबाहेर काढली जाते। ही लालपरी आगाराबाहेर काढली जात असताना वाहनाच्या बाबतीत फारसा परिचय नसलेले, रस्त्याच्या बाबत फारसा परिचय नसलेले असे वाहक तिच्यावर येऊन बसतात आणि काही ठिकाणी अपघातही होतात। इतकंच नाही तर आगाराबाहेर बळजबरी वाहन काढण्याच्या प्रयत्नामध्ये संपकरी कर्मचारी आणि संप सोडून कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षही होतोय। याच प्रकारच्या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला लालपरीची वेसण किंवा गाडीचं सुकाणू नक्की कुणाच्या ताब्यात असा प्रश्न उपस्थित होतो। लक्षवेधीत आजची चर्चा त्याच निमित्ताने। संपामध्ये एसटी कुणाच्या ताब्यात या निमित्ताने आपण आधी महाराष्ट्राचं चित्र जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या तीनही प्रतिनिधींना आपण टप्प्याटप्प्याने चर्चेमध्ये सहभागी करून घेऊ। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला औरंगाबादचे आमचे प्रमुख अशोक कारके यांच्यासाठी असणार आहे। अशोक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? ज्या पद्धतीने लालपरी ही नेहमीच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात न देता इतर काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे झालेला अपघात हा चिंता वाढवणारा आहे। नक्की काय घडलंय आणि यावर संपकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे। अशामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो एसटी महामंडळाच्या वतीने की जे कर्मचारी व्हेकल इन्स्पेक्टर असतील ते कर्मचारी त्यांचं काम जे असतं की जी बस रस्त्यावर जाताना ती बसची पूर्ण तपासणी करणं आणि त्यानंतर ती बस जी आहे ती ड्रायव्हरला देणं आणि त्यानंतर ती बस पुढे रस्त्यावर येत असते। मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते एसटी महामंडळाने आता व्हेकल इन्स्पेक्टरला रोडवर म्हणजे बस चालवण्यासाठी काढले, यांना कुठलाही तो लेखी आदेश दिलेला नाही। विशेष म्हणजे आणि हे सर्व कर्मचारी आता राज्यभरामध्ये एसटी चालवत आहेत। त्यामुळे हे जे अपघात होतात महत्वाचं कारण जे व्हेकल इन्स्पेक्टर असतात ते या बसची तपासणी करतात, त्यांच्या ठिकाणी जे हेल्पर लोक आहेत एसटी महामंडळामध्ये अशा लोकांना राज्यभरात बसवण्यात आलेलं आहे आणि असे लोक हे सगळं तपासणी करत असल्यामुळे कुठल्याही बसची म्हणजे फिजिबिलिटी न तपासता अशा ज्या बसेस आहेत ते रस्त्यावर येतात आणि अशातून अपघात होतोय। कालचा अपघात जर पाहिला तर आपण ही बस जवळपास 1.5 महिना एका ठिकाणी उभा होती। इथे अनेक रिपोर्ट या पुढचा इतिहास जर बघितला बसचा तर अनेक इथे रिपोर्ट ड्रायव्हरने केलेले असताना कुठलीही फिजिबिलिटी न चेक करता ही गाडी काल एका हेल्परने तपासून पुढे दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आणि याचा एक व्हिडिओ आपण काही वेळानंतर आपण पब्लिश करूया तो आपण रेकॉर्ड झाला। बिलकुल बिलकुल, आपण जी माहिती दिली त्यासाठी धन्यवाद अशोक। अशोक यांनी सांगितलं की कशा पद्धतीने औरंगाबाद विभागामध्ये एका एसटीला बिना योग्य व्यक्तींच्या तपासणीच्या शिवाय आगाराच्या बाहेर काढलं गेलं आणि यामुळे तिचा अपघात झाला। अशा प्रकारे असुरक्षित वातावरणात लालपरी बळजबरीने आगाराच्या बाहेर काढली जाणार असेल, त्यात प्रवासी बसून प्रवास करणार असतील तर त्या प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी कुणी घ्यायची हाही प्रश्न आहे। पटकन आपण या निमित्ताने कोल्हापूरच्या आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचतोय। कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कोल्हापुरातलं वातावरण काय आहे? तिथे सुद्धा लालपरीला रस्त्यावर आणण्यासाठी मवियाकडून प्रयत्न होत आहेत, त्याचा प्रतिसाद मिळताना दिसतोय का? ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सुद्धा आंदोलनाची तीच स्थिती आहे। कोल्हापूरमधले 4200 कर्मचारी आहेत, त्यापैकी 3000 कर्मचारी अद्याप ही आंदोलनात आहेत।
जे काही 200 कर्मचारी आहेत ते बडतर्फ केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे 1000 कर्मचारी आहेत ते फक्त प्रशासकीय सेवेतले आहेत आणि इतर काही 50 ते 60 कर्मचारी आहेत ते एसटी वाहक चालक आहेत, त्यांच्यामार्फत ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी खाजगी बसेस फलाटावर आणून ही बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. मात्र खाजगी बस चालकांनी योग्य ते प्रतिसाद सरकारला दिला नाही. उलट एसटी चालकांची ही मागणी रास्तच आहे आणि विलिनीकरण झालंच पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही भावना घेऊन हे सगळे खाजगी बस चालक आहेत ते या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते. त्यामुळे सरकारचा हा सुद्धा प्रयत्न आहे तो या ठिकाणी फसला गेला. दुसऱ्या बाजूला अनिल परब यांनी परिवहन मंत्री आहेत त्यांनी सुद्धा पगारवाढीचं जे गाजर दाखवलं होतं ते सुद्धा या कर्मचाऱ्यांना मान्य नाही आणि त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत आतापर्यंतचा हा लढा कायम ठेवलेला आहे. त्यामुळे प्रशासनावर इथल्या कर्मचाऱ्यांनी दबाव ठेवण्यात यश मिळवलेलं आहे आणि हाच दबाव जोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कायम ठेवण्याच्या पवित्रात हे सगळे कर्मचारी असल्याचे पाहायला मिळते. ठीक, कोल्हापुरातली परिस्थिती आपण पाहिली. कोल्हापुरामध्ये खाजगी वाहकांच्या माध्यमातून ज्यांचा तसं पाहिलं तर सरकारी सेवेशी कसलाही संबंध नाही अशा संपूर्णपणे गैर सरकारी लोकांच्या हातामध्ये लालपरीच्या चाव्या द्यायचा प्रयत्न झाला. आपण पटकन नागपूरला जातोय, वेळेची मर्यादा आपल्याला लक्षात आहे. पटकन आमचे नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे सांगतील की नागपुरात अर्थात विदर्भातली परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीनं लालपरीच्या चाव्या, लालपरीचं सुकाणू हे एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांच्या हातामध्ये देऊन एसटी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न होतोय, हा कितपत घातक ठरू शकतो? उदय तिमांडे. घटना घडलेली आहे त्याला ज्या पद्धतीने त्या गोष्टी जबाबदार म्हणून प्राथमिक समोर आलेल्या त्यात चालक प्रशिक्षण नसणं, त्याला योग्य पद्धतीने बस चालवता येणं आणि दुसरं बसचं फिटनेस सर्टिफिकेट नसणं अशाच पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो गेल्या 2 दिवसापासून नागपूरमध्ये केला जात आहे. प्रामुख्याने हा संप चिरडण्यासाठी नागपूरमध्ये अनेक प्रयत्न झाले, त्यातले 3 प्रमुख प्रयत्न मी आपल्याला सांगतो. पहिला तर पोलीस बंदोबस्तामध्ये बस बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो एसटी तर्फे करण्यात आला. दुसरा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या फिटनेसच्या आधारावर ड्युटीवर परत बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि एक तिसरा प्रयत्न झाला ज्यामध्ये नागपूर शहरात जी आपली बस सिटी वाहतूक करणारी बस असते त्या बस कर्मचाऱ्यांच्या हाती बस देण्याचा प्रयत्न झाला. 12 कर्मचाऱ्यांना बोलावलं, मात्र नागपूरचे एसटीचे जे कर्मचारी होते त्यांचा संताप पाहून त्या 12 पैकी 6 लोकांनी तिथून पळ काढला, मात्र इतर 6 लोकांनी नागपूरच्या बाहेर बसेस नेल्या. त्यामुळे जर अशा परिस्थितीमध्ये ज्यांना एसटी बस चालवण्याचा अनुभव नाही किंवा हेवी व्हेकल चालवण्याचा अनुभव नाही, जर अशा लोकांच्या हाती जर स्टेअरिंग देऊन जर यामध्ये अपघात होत असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो कर्मचारी सुद्धा आता विचारायला लागलेले आहेत. सर, धन्यवाद उदय, आपण माहिती दिली त्यासाठी. आता आपण चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे वळतो आहोत. आपल्या सोबत कोण कोण मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत त्याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव आहेत, अरुण सावंत काँग्रेसचे प्रतिनिधी आणि पर्यायानं मवियाचे ही चर्चेतले प्रतिनिधी या नात्यानं आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. कोल्हापूरहून आपल्या सोबत संतोष शिंदे आहेत, सुप्रिया काकड आपल्या सोबत नाशिकहून आहेत, प्रवीण डफळे आपल्या सोबत नागपूरहून आहेत, उल्हास चव्हाण आपल्या सोबत औरंगाबादहून जोडले जात आहेत. या सगळ्या चर्चेला आपण सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न पटकन अरुण सावंत यांना आहे. अरुण सावंत, जी परिस्थिती आता आपल्या समोर आहे ती चिंतेचीच आहे. बळजबरीनं लालपरीला आपण रस्त्यावर काढण्यासाठी का प्रयत्न करतोय? पहा, याचं उत्तर साधं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बळजबरी कुठल्याही प्रकारची केली जात नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सरकार नाना प्रकारचे उपाय याकरता योजत आहे, कारण आज एसटी ही जी काही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते ती एसटीची सेवा काही मोजक्या लोकांच्या अडेलतट्टूपणामुळे आज जनतेला ही सेवा मिळण्याची झालेली. आज जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या जनतेमध्ये आपण जर पाहाल तर रुग्ण आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार बंधू आहेत, या सर्वांचेच आज हाल होत आहेत आणि हे हाल सरकारला पाहवत नाहीत. म्हणून सरकार नाना प्रकारच्या उपाययोजना आखण्याचं काम करत आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे काही नेते, कार्यकर्ते आणि काही संघटनेचे नेते ही जी काही सेवा आहे ती कशी कोलमडून पडेल आणि आम्ही जो काय बेकायदेशीरित्या हा संप पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत तो तसाच चालू राहील
याचाच फक्त विचार करतायत. जनतेचा विचार ते मुळीच करत नाहीत. जर जनतेचा विचार हेच कामगार, काही कामगार, सर्व कामगार नाही, हे आपण कृपया लक्षात ठेवावे. अनेक कामगार आज कामावरती रुजू झालेले आहेत, हे सत्य आहे. अरुण जनतेचे सावंत, हाल आपण कसे असं सांगू इच्छित आहात, अरुण सावंत, आपण असं सांगू इच्छित आहात की प्राप्त स्थितीमध्ये सरकार कोणत्याही प्रकारे कसलीच बळजबरी करत नाहीये, याच्या ऐवजी प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक संपामध्ये घुसतात. मला पटकन यावर प्रतिक्रिया लागेल ती प्रेरणा होनराव यांची. प्रेरणाजी बोला. आणि आपण बोलण्यापूर्वी मला एक छोटीशी विनंती फक्त सुप्रियाताईंना करायची आहे. सुप्रियाताई, कृपया आपली फ्रेम हलवू नका. आपण सातत्याने जर फ्रेम हलवत राहिलात तर आपला संपर्क पण तुटू शकतो. प्रेरणा होनराव बोलतात. प्रेरणाजी बोला. सर्वप्रथम ह्या गोष्टीची मनाला फार मोठी खंत आहे. गेल्या 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून एसटी कर्मचारी हे म्हणजे थोडक्याने मेजॉरिटी संख्येने संपाला बसलेले आहेत. बिलकुल. मी जिकडे राहते आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बघते, दिवाळीच्या धनत्रयोदशीला मी त्यांच्यासोबत त्या संपात त्यांचं काय चाललंय, त्यांचं काय मागण्या आहेत हे ऐकून घ्यायला गेले होते. त्या दिवशीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये कसलाही बदल नाही. कुठल्याही स्थानिक पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यांमध्ये नाही, एसटीच्या महामंडळातल्या अधिकाऱ्यांनी नाही, मंत्र्यांनी नाही, मुख्यमंत्र्यांनी नाही, त्यांना विशेषत्वाने कोणीही एंटरटेन केलेलं नाही. आज आपल्याला जी बळजबरीची परिस्थिती दिसते, अरुण जे आता म्हणतात अडेल तट्टूपणाची भूमिका, आणि भारतीय जनता पार्टी या विषयांना जे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. मला अरुणजींना सांगायचंय की कसं आहे, पाठीशी घालायचा विषय असेल ना तर 100 पैकी 85 लोक कधीच बसणार नाहीत अरुणजी. असे मारून मुटकून आणून बसवायचे असतील ना तर 20-25 लोक बसतील. पण आता तुम्ही आकडेवारी ऐकली संपाला बसलेल्या लोकांची, 4200 पैकी 3000 लोक आजही संपावर आहेत. त्याच्यातले 200 लोक निलंबित करण्यात आले, तर 1000 लोक हे प्रशासकीय कामामधले आहेत. त्यामुळे तुम्ही सत्य परिस्थितीकडे आजही डोळे झाक करताय. आजही तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं गांभीर्य नाहीये. मुख्यमंत्र्यांनी आजच्या दिवसापर्यंत या कुठल्याही कर्मचाऱ्यांना, यांच्या संघटनेला एंटरटेन केलेलं नाहीये. यांच्या मागण्यांच्या निव्वळ यायचं, आश्वासन द्यायचं, निव्वळ यायची, धमकी द्यायची आणि निघून जायचं. अशा पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचं कुठल्याही पद्धतीने तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करू शकत नाही. ठीक आहे. आज मला आपल्याला प्रेरणा होनराव, सांगायचं, आपण आपल्या पक्षावर झालेला आक्षेप खोडून काढायचा प्रयत्न केलात, पण त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा या चर्चेमध्ये आला होता. तो थोड्या वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी समोर आणला आणि त्यानिमित्तानं एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनाही आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की लालपरीच्या किल्ल्याच आता वेगळ्या लोकांच्या हातात देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. सुप्रियाताई आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुप्रिया काकड म्हणून आहेत, नाशिकहून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून आहेत. सुप्रियाताई, अशा पद्धतीनं जर एसटीच्या चाव्या भलत्याच लोकांच्या हातामध्ये दिल्या जात असतील तर त्यानं एसटीचं होणारं म्हणून काय नुकसान आहे? आपल्या प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ किती भयानक आहे? पहिले तर मी आपले जे अरुणजी सावंत आहेत त्यांनी जे वाक्य वापरलं की बहुतेक कर्मचारी हे ड्युटीवर जॉईन झालेले आहेत, तर त्यांना मला असं सांगायचंय की जर कर्मचारी ड्युटीवर जॉईन झाले असते तर परिवहन मंत्री साहेबांना असे प्रायव्हेटचे ड्रायव्हर आणून आणि रिटायर झालेल्या लोकांना कामगिरीवर आणायची गरज पडली नसती. पहिली गोष्ट, 1.25 लाख कर्मचाऱ्यांमध्ये 92,000 कर्मचारी आजही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी असं म्हणू नये की कर्मचारी हे जॉईन झालेले आहेत. तर 92,000मध्ये 1000 लोक जर जॉईन झाले याचा अर्थ मेजॉरिटी ही बाहेर आहे, हे त्यांना मला पहिले सांगायचंय. त्यानंतर आपला जो मुद्दा आहे की हा ऍक्सिडेंट होण्याचा आणि हे जे दुसऱ्यांच्या म्हणजे जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये एसटीचं स्टेअरिंग देण्याचा, जर आताच औरंगाबादला जो ऍक्सिडेंट झालेला आहे, असे चालक 60 दिवस जर प्रशिक्षित चालक, एसटीचे चालक हे 24 आवर ड्युटीवर, म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात जास्त ड्रायव्हिंग मध्ये असते, असे लोक 60 दिवस घरी असल्यानंतरही त्यांच्याकडनं जर अपघाताची शक्यता असते, तर हे जे लोक प्रशिक्षित नाही, कुठल्याही प्रकारचे यांना प्रशिक्षण नाही, कुठलेही मेडिकल फिटनेस यांचं घेतलेलं नाही, अशा लोकांचं तुम्ही काय हे करणार? बिलकुल. यावर एकदम पटकन आपण संतोष शिंदेना बोलतं करू. संतोष शिंदे आपल्या सोबत कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत. संतोष शिंदे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी, संतोष शिंदेसाठी प्रश्न होता. संतोष, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सांगावं. हो हो, येतोय, बोला सर. बिलकुल. आपण सुप्रिया ताईंची वेदना ऐकली, त्याच्या आधी
आमच्या प्रतिनिधींनी दिलेली माहिती ऐकली. आता त्यातला मुद्दा असा आहे की जर समजा एसटीचे कर्मचारी हे संपावरच राहणार आहेत असं ठाम दिसतंय, तर या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त भलत्याच लोकांच्या हातामध्ये एसटीचं सुकाणू देण्याची घाई मविया का करतेय आणि अशा प्रकारचा हा पायंडा अत्यंत अन्यायपूर्ण आहे, कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे की नाही? संतोष शिंदे. मुळात सर असा विषय आहे की जे मवियाचे नेते मंडळी आता सांगतायत की आम्ही खासगी चालक आणले आणि मग सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला, मुळात त्याच्या मागे एक मोठं षडयंत्र असण्याची दाट शक्यता सर नाकारता येत नाही. कारण आता आंदोलनाच्या किंवा दुखवट्याच्या दरम्यान ज्या काही गाड्या रस्त्यावर धावतायत त्यातल्या जास्तीत जास्त गाड्या खासगी तत्वावरील शिवशाही गाड्या आहेत सर. मग त्या खासगी तत्वावरील शिवशाही गाड्या जास्तीत जास्त किलोमीटर रस्त्यावर धावल्या तर ज्या काही राज्यकर्त्यांच्या गाड्या आहेत त्यांनाच त्याचा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे संपाच्या आडून स्वतःची कळगी भरून घेण्याचा हा चाललेला एखादा केविलवाना प्रयत्न असेल किंवा मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं ज्या काही खासगी गाड्या आहेत, एसटीच्या मालकीच्या किती गाड्या रस्त्यावर जात आहेत साहेब, त्याच्यानंतर आता ज्या रस्त्यावर जात आहेत त्यातल्या गाड्या खासगी गाड्या, खासगी गाड्यांना पर किलोमीटर वरती भाडं दिलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर गाड्या पळवून जास्तीत जास्त फायदा त्या राज्यकर्त्यांच्या खासगी कंत्राटदारांना मिळवण्यासाठीचा हा चाललेला प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच्या मागे एक मोठं षडयंत्र सुद्धा आहे सर. संतोष शिंदे, आपण सांगताय की एक मोठं षडयंत्र आहे. पटकन अरुण सावंत यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. अरुण सावंत, आपल्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्याही प्रतिक्रिया पोहोचतायत आणि भारतीय जनता पार्टीनं आपण घेतलेले मगाचे आक्षेप खोडून काढलेत. आपण उत्तर द्यायचंय. पहा, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे कुठलेही आरोप या लोकांनी खोडून काढलेले नाहीत. उगीच तुम्ही आपण त्यांची काही स्तुती करू नका. आज एखाद्या व्यक्तीचे विचार कुठपर्यंत जाऊ शकतात खालच्या थरापर्यंत याची सगळी उदाहरणे आहेत. तुम्हा सर्वांना जर एवढाच जर कळवळ आहे एसटी कामगारांची, तर तुम्ही सर्वांनी जे संपावरती बेकायदेशीररित्या जो संप चालू आहे तेथील संपातील कामगारांना जाऊन आपण सर्वांनी समजावा की याच्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते राज्य सरकारचं नाही तर तुम्हा सर्वांचं नुकसान होणार आहे. अरुण सावंत, आपल्याला असं वाटतं की हा संप आजही बेकायदेशीर आहे? स्वतः नाही, ऐका जरा, मध्ये तुम्ही बोललात तर माझे विचार जनतेपर्यंत पोहोचूच नाही शकणार. तुम्ही नाही, बिलकुल बिलकुल. आपण अत्यंत अरुण सावंतजी अत्यंत गंभीर आरोप केलात की हा संप बेकायदेशीर आहे. मी तुम्हाला तेच विचारतोय की ही मवियाची भूमिका आहे की हा संप बेकायदेशीर आहे? एक मिनिट प्रसादजी, एक मिनिट. हा संप पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय. तुम्ही कोणत्या भाषेने सांगता की संप कायदेशीररित्या चालू आहे म्हणून? जर कोर्टाने, हायकोर्टाने जर त्रिसदस्यीय समिती नेमली आहे, त्या त्रिसदस्यीय समितीचा जो काही निर्णय येईल तो राज्य सरकार मानणार आहे. कामगार संघटनांनी ठरवलंय की आम्ही तो मान्य करणार म्हणून. मग तुम्ही सर्वजण स्वतःच्या मनाचे चुकीचे विचार का मांडतात आणि जनतेची आणि कामगारांची आपण दिशाभूल का करत आहात? कुठल्याही उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही संप बेकायदेशीर असल्याबाबत बोललेलं नसताना नाही नाही नाही, तुम्हाला अर्धवट माहिती आहे. तुम्हाला अर्धवट माहिती साहेब. आपल्याला खूप अर्धवट माहिती आहे. अर्धवट माहिती आहे. अरुणजी, आपल्याला अर्धवट माहिती आहे. तुम्ही सर्व ज्ञानी लोक इथे आलात, मी एकटा मूर्ख आलोय. अरुणजी, तुम्हाला अर्धवट माहिती आहे. अजूनही न्यायालयाने कुठेही बेकायदेशीर म्हटलेलं नाही. अरुणजी, तुम्ही मला सर्वांनी एकच उत्तर द्या, एका वेळेस मला एकच उत्तर द्या. ठीक आहे, एक मिनिट. संतोषजी, एकच मिनिट थांबा. अरुण सावंतांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण त्यांचा प्रश्नही ऐकू, तुमच्याही भूमिका ऐकून घेऊ. मला तत्पूर्वी एकदा फटकन आपल्या सोबत असलेल्या प्रवीण डफळेंनाही बोलतं करायचंय. अरुण सावंत, एक मिनिट. तुमचा प्रश्न पोहोचणार आहे, सर्व एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आता पटकन प्रवीण डफळे सांगतील की हा संप कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे की कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा प्रकार आहे. प्रवीण डफळे, आपण उत्तर द्या. अशी चर्चा होत नाही कधी. नाही, मी बाकीच्यांना थांबायला सांगितलंय. आजही कुठल्याही न्यायालयाने याला बेकायदेशीर ठरवलेलं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही संपाची गोष्ट ऐकून घ्या.
तुम्ही मला तुम्ही संपाची एका गोष्ट प्रश्नाचं उत्तर करताय. द्या, मी तुमचं सगळं तुम्ही ऐकेन. ऐका, देते, एक मिनिट, माझ्या एक मिनिट एका माझं प्रश्नाचं ऐकून तुम्ही घ्या. उत्तर भारतीय देणार, जनता एक पार्टीच्या मिनिट माझं प्रवक्त्यांनी ऐकून घ्या, मी देते. एका देते, प्रश्नाचं एक अगोदर मिनिट. नाही, तुम्ही पहिले तुम्ही ऐकून घ्या. जनतेला आम्ही खोटी माहिती सांगत दुखवट्यामध्ये आहात आहोत. आणि याच्यामुळे आम्ही कामगार दुखवट्यामध्ये भडकले आहोत. जात आम्ही आहेत कुठल्याही आणि संपामध्ये कामगारांच्या नाही. परिवारांचं नुकसान होत आहे. आम्ही- ते तुम्हाला होत आमचे आहे. बांधव- भारतीय जनता आमचे पार्टीचे बांधव नेते गेले, त्याचं तुम्ही काही काय केलं? दिवसांपूर्वी याच आमचे संपामध्ये येऊन 75 नाच करत बांधव होते, गेले, गाणे त्याचं म्हणत तुम्ही होते. काय केलं मग? आज कुठे आहेत ते नेते? आज आज आमचे पडळकर कुठे 75 आहेत? बांधव गेले, आज तुम्ही कुठे सदाभाऊ गेले? खोत कुठे आहेत? हा? आज प्रवीण दरेकर तुम्ही कुठे आहेत? राजकीय सर्व पक्ष आज फक्त गायब आहेत. राजकीयच बोलणार. अरुणजी, राजकीय पक्ष ज्यावेळेला फक्त आम्हा राजकीयच बोलणार. व्यक्ती एसटीचं नुकसान तुम्ही सर्वजण करत आहात, कामगारांची दिशाभूल करत आहात. अरुण सावंत एकच मिनिट अरुण सावंत, अहो आपल्याशी कर्मचारी बोलतायत. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या असलेल्या प्रेरणा होनराव यात आतापर्यंत काही बोलत नाहीत. आपल्याशी सुप्रियाताई नाशिकहून बोलत होत्या, त्यांनी त्यांची वेदना मांडली. भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता बोलत नाहीये. कृपया आपण त्याची थोडीशी जाण ठेवावी आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. प्रसादजी, मला कोण काय बोलते सर्व कळतंय. आपण मला ही गोष्ट निदर्शनास आणून द्यायची गरज नाही. प्रत्येक राजकीय जण जर पक्ष आहे, चुकीच्या फक्त प्रकारे राजकीय जर पोळी जनतेसमोर भाजणार. विचार मांडायला राजकीय लागले पक्ष आहे. तुमच्या चॅनेलवर येऊन, तर ते ऐका आम्ही सहन अरुणजी, करणार नाही. राजकीय पक्ष आहे, राजकीय तुम्ही पक्षाच्या कोर्टाला मानत दृष्टीने नाही का? बोलणार. प्रेरणाजी, दुसरी तुम्ही गोष्ट- कोर्टाला मानत नाही का? अहो प्रेरणाजी बोलतच नाहीयेत. अरुण सावंत, प्रेरणा होनराव बोलतच नाहीयेत. सुप्रिया काकड बोलतायत. तुम्ही सुप्रिया काकड या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी संवाद साधताय. सर्वोच्च न्यायालयाने अरुणजी कुठेही संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं नाही. मुळात माननीय आमचा उच्च संप नाही, न्यायालयाने आमचा हे दुखवटा सांगितलेलं चालू आहे. आहे. ऐका तुम्ही मुळात कोण बोलता? तुम्ही सुप्रियाजी, संपदा म्हणतात. सुप्रियाजी ऐका जरा, अरुणजी, तुम्हाला अति ज्ञान आहे मला कळतंय. तुम्ही फक्त तुम्हाला आमचं ऐका ज्ञान जरा, आहे, राजकीय ऐका जरा. पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे, कारण म्हणून आम्ही तुम्ही ST थोडं मध्ये काम थांबा. करतो. म्हणून हो, तुम्ही हो, थोडं थांबा. ऐकून घ्या. आज आता तुम्ही तुमच्यासारख्या भरपूर बोलले, कामगारांमुळे तुम्ही ऐकून घ्या. तुमच्यासारख्या नाही, कामगारांमुळे आज आमच्यासारख्या इतर कामगारांचं नुकसान होते. तुमच्यासारख्या तुम्ही राजकीय फक्त नेत्यांमुळे आणि आज फक्त आमच्यावर ही वेळ तुमच्या आलेली आहे. संघटनेची पोळी भाजण्याकरता इथे आलेला राजकीय नेते हे चुकीच्या लोकांच्या मागे उभे राहतात, म्हणून आमच्यावर ही वेळ आलेली आहे. अहो, दुसरी जर गोष्ट, हायकोर्टाने परिवहन तुम्हाला मंत्री साहेब, सांगितले, ऐकून घ्या. सुप्रियाजी, तुम्हाला जनते- हायकोर्टाने ऐकून तुम्हाला घ्या. सांगितले, तुम्हाला- तुम्हाला सत्ता किती आहे की जोपर्यंत त्रिसदस्यीय समिती निर्णय देत नाही तोपर्यंत कुणी काही करू शकत नाही. न्यायालयाने नकोय. कुठेही असं म्हटलेलं नाही. सरकारने नाही म्हटले काय विलिनीकरण कधी? सरकारने कधी विलिनीकरणाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. सरकारने हे सांगितलेलं आहे, जर त्रिसदस्यीय समिती हे मान्य करते की विलिनीकरण गरजेचं आहे, तर सरकार विलिनीकरण करायला तयार आहे. आम्ही बेकायदेशीर असतो, तर आजपर्यंत आमच्यावरती ज्या कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या नेत्यांवर विश्वास अरे, ठेवला, आपली माहिती फार थोडी आहे. पहिले या गोष्टीचं पहिले सुप्रिया ज्ञान ताई, घ्या. हायकोर्टामध्ये सुद्धा हा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही. आम्ही दुखवट्यामध्ये आहे. आपण पहिले पूर्ण सुप्रियाताई आणि त्याचबरोबर संतोष शिंदे दोघांनाही विनंती आहे की आपण काही क्षणांसाठी थांबा, नाहीतर मला आपला आवाज दाबावा लागेल, ते बरोबर होणार नाही. आपण कर्मचारी या नात्यानं आपली भूमिका अत्यंत उद्विग्न पद्धतीनं इथं मांडत आहात. सरकारनं व्यक्त केलेल्या शब्दांवर तुमचा आक्षेप आहे. तेव्हा सुप्रियाताई आपण थांबा. आपल्या सोबतचे 2 कर्मचारी अजून बोलायचे बाकी आहेत. आपलेच कर्मचारी प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत, तेही बोलणे बाकी आहेत. प्रवीण डफळे नागपूरहून आहेत, उल्हास चव्हाण आपल्या सोबत औरंगाबादहून जोडले जाणार आहेत. त्या दोघांनाही, उल्हास चव्हाण जोडले गेलेले आहेत, आपल्याला त्या दोघांनाही बोलतं करायचंय. तेव्हा कृपया सुप्रियाताई आणि संतोषजी थांबा. मी पटकन प्रवीणजींना संधी देतोय. प्रवीणजी, हा संप बेकायदेशीर आहे. एक पहिला आरोप केला जातो, वारंवार केला जातो. दुसरा आरोप असा केला जातो की तुम्ही सगळे आंदोलन करते हे भारतीय जनता पार्टीच्या सांगितल्यानुसार वागताय. प्रवीणजी, हे आक्षेप आपल्याला मान्य आहेत का? सत्ताधाऱ्यांचा हा आरोप आपल्याला मान्य आहे का? नाही. मी प्रथम अरुणजी सावंतना सांगू इच्छितो की सर्वप्रथम त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचे कागदपत्र पाहावीत, नंतर बोलावे की हा दुखवटा लिगली आहे किंवा अनलिगली आहे. अजूनपर्यंत औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने अजूनपर्यंत असं कोणताही पत्रव्यवहार झालेला नाहीये की हा दुखवटा अनलिगली आहे, सर्वप्रथम. आणि दुसरं, जे आरोप लावत आहेत की बीजेपीचे आमदार किंवा बीजेपी आम्हाला कुठेतरी पाठिंबा देत आहे, हे फार चुकीचं आहे. याच्या मागे कुणी आम्हाला अजूनपर्यंत पाठिंबा दिलेला नाहीये आणि आम्ही अजूनपर्यंत कोणाचा पाठिंबा घेतलेला नाहीये. कर्मचारी या स्वतः या लढाईत उतरलेला आहे आणि शेवटपर्यंत स्वतःहून आपली लढाई लढणार आहे. म्हणून त्यांनी चुकीचे विधान करू नये आणि जे काही भरकटल्यासारखे ते बोलत आहेत त्यांच्या वयानुसार भरकटल्यासारखे तुम्ही बोलता. आता तुम्ही सध्या भरकटल्यासारखे बोलता. तुमच्या या संपामध्ये सदाभाऊ खोत होते की नव्हते?
तुमच्या या संपामध्ये पडळकर होते की नव्हते? तुमच्या या संपामध्ये दरेकर होते की नव्हते? आणि तुम्ही काय म्हणता कुठलाही बीजेपीचा नेता आला नाही म्हणून? त्यांना आम्ही नव्हतं आणलं, त्यांनी आपण होऊन कर्मचाऱ्याला पाठिंबा दिला होता. त्यांना नाचवत होता तिकडे. आम्ही तुम्हाला पण कामगार भरडला जात आहे. खरे जे कामगार आहेत ते याच्यामध्ये भरडले जाते, जनता भरडली जाते, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता यामध्ये भरडली जात आहे. तुम्हाला जनतेचा इतका आहे ना, तर पहिली गोष्ट तुम्हाला अडचण कुठे आहे? आपल्याकडे तुम्हाला जनतेचं इतकं तुम्हाला म्हणणं मांडायचंय ना, तर तुम्ही अशा गैरजबाबदार लोकांकडे शेअरिंग देऊ नका. माध्यमातून सुप्रियाताई, माझं एकच म्हणणं ऐका तुम्ही. सुप्रियाताई, एकच म्हणणं माझं ऐका माननीय तुम्ही. परिवहन मंत्री साहेब प्रत्येक वेळेस म्हणतात की जनतेप्रती त्यांचं दायित्व आहे. मग माझं असं म्हणणं आहे की हे रोज ऍक्सिडेंट होत आहेत, इतके लोक मरतायत, मग तुम्हाला चांगलं वाटतंय का तुम्ही प्रायव्हेटच्या लोकांकडे एसीचं शेअरिंग देणार? म्हणजे लोकांचा जीव हा इतका स्वस्त झाला आहे का की तुम्ही पैशांनी विकत घेणार? दुसरी गोष्ट, बीजेपीचे नेते जाऊन आज 1-1.5 महिना झाला, ज्याचा या दुखवट्यावर काही परिणाम झालेला नाही. आणि आम्ही तर उलट बीजेपी वाल्यांना म्हणतो की आम्हाला सपोर्ट करा. आज म्हणतो का? कारण ते विरोधी पक्षात आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाच पाहिजे. जर राज्य शासनाचे लोक जर आम्हाला करत नाहीत ना, तर निदान विरोधी पक्षाने तरी आम्हाला केला पाहिजे. ते आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत आणि उलट आम्ही म्हणतो की त्यांनी करावं, कारण की ते विरोधी पक्षाचे पण काही दायित्व असतं. त्यामुळे राज्यकर्ते जर आमची बाजू घेत नसतील तर माझी भारतीय जनता पार्टीला ही विनंती आहे की त्यांनी जरूर आमच्या बाजूने उतरावं. ठीक आहे सुप्रियाताई, वेळेची मर्यादा आहे, 1च मिनिट थांबा आपण. मला यावर पटकन एक प्रेरणा होनराव यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे, त्याचबरोबर आपल्याला अरुण सावंतांचीही प्रतिक्रिया घ्यायची. प्रेरणा होनराव, आपण हा सगळा गोंधळ पाहताय. एका बाजूला कर्मचाऱ्यांनाच बेकायदेशीररित्या आंदोलन करते ठरवलं जात आहे, दुसऱ्या बाजूला एसटीचं सुकाणू गैरजबाबदार लोकांच्या ताब्यामध्ये दिलं जात आहे, आणि तिसऱ्या बाजूला हा सगळा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या माथी मारला जातोय. प्रेरणा होनराव, आपलं उत्तर. हा आत्ताचा दुखवटा, ज्याला तांत्रिक भाषेत संप म्हटलं जातं, या दुखवट्याच्या बाबतीत भाजपाची ताजी भूमिका काय आहे? सर्वप्रथम प्रसादजी, आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो. प्रत्येकाला आपला अधिकार आणि हक्क मागण्याचा अधिकार या देशामध्ये आहे. हा संप बेकायदेशीर आहे असं कधीही कोर्टाने म्हणलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, ज्यावेळी परिवहन मंत्री आले आणि त्यांनी धमकी देत एसटी कर्मचाऱ्यांना सांगितलं की तात्काळ रुजू व्हा, अन्यथा निलंबन करण्यात येईल आणि ते वापस घेण्यात येणार नाही, तेव्हा हायकोर्टाने सांगितलं की अशा पद्धतीच्या ऑर्डर्स राज्य सरकार देऊ शकत नाही. असं बळजबरी निलंबन राज्य सरकार करू शकत नाही. असे कितीतरी फटके हायकोर्टाने राज्य सरकारला मारलेले आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीमध्ये. पण आता अरुणजींची भूमिका ही आपण महाविकास आघाडीची भूमिका म्हणून या मंचावरती बघतोय. त्यांना कुणाचाही आवाज ऐकून घ्यायचा नाही. त्यांना भारतीय जनता पार्टी, कर्मचारी सगळ्यांचे आवाज एकच वाटतात. अशा कान बंद करून बसलेल्या सरकारला सगळ्यांचे आवाज जर सारखेच वाटत असतील आणि स्वतःची जबाबदारी जर लक्षातच येणार नसेल की ते सत्ताधारी म्हणून या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत, त्यांना असं सगळ्यांना वेड्यात काढून आम्हीच किती शहाणे आहोत हे सांगण्याची भूमिका त्यांची नाहीये. ठीक आहे, आज आवाज अरुण सावंत एक पटकन आपलं 1 मिनिटामध्ये यावर उत्तर अपेक्षित करतो. राज्य सरकारची आत्ताची भूमिका इतकी गोंधळलेली का असावी? जे घडलेलंच नाही ते तुम्ही ठामपणे सांगताय, संप बेकायदेशीर ठरवला नाही, तुम्ही म्हणता संप बेकायदेशीर आहे. अरुण सावंत जी, राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये कशाही प्रकाराने गोंधळलेले नाही, कृपया हे आपण लक्षात घ्यावं. कारण आपला एक एक शब्द या महाराष्ट्रातील लाखो लोक ऐकत आहेत. सरकार गोंधळलेलं आहे, सरकारला काही जमत नाही, ह्या चुकीच्या बातम्या कृपया आपण पसरवू नका. सरकार योग्य प्रकारे सर्वच आघाड्यांवरती उत्तमरित्या काम करत आहे. मी फक्त एकच वाक्य, संपच मिटला नाहीये, हे यश म्हणायचं का सरकारचं? हेच तर चुकतंय ना. मला तुम्ही बोलायला देता आणि लगेच आवाज दाबून टाकता, मग काय अर्थ आहे ना या लोकशाहीमध्ये? जर तुम्ही आवाजच ऐकत नसाल समोरच्याचा, जो सत्य बोलतोय त्याचा आवाज दाबून टाकायचा आणि जे ओरडणार आहेत त्यांचा आवाज सुरू ठेवायचा, हेच सूत्र तुम्ही अवलंबणार आहात का? बोला, आपण ऐकतोय आम्ही. आता परत आम्ही बोलायला लागलो तर म्हणाल की तुम्ही आम्ही आवाज दाबतोय म्हणून. मी प्रश्न विचारला आपल्याला, एसटीचा संप इतके दिवस झाला मिटला नाही, हे सरकारचं यश समजायचं का अपयश समजायचं? हे पहा, सरकारने
कामगारांच्या हिताच्या बाजूने आणि जनतेच्या हिता बाजूने सर्व प्रयत्न केलेले आहेत, हे महाराष्ट्रातील सर्व जनता जाणते आहे. दुसरी गोष्ट, या सरकारने सुरुवातीलाच जेव्हा जी केस कोर्टात गेली त्यावेळेस हायकोर्टाने हे स्पष्टपणे सांगितलं, सर्वांना ठासून सांगितलं की त्रिसदस्यीय नेमली जावी. या त्रिसदस्यीय समितीचा जो काही निकाल असेल तो निकाल राज्य सरकार अधिक संघटनांची जी सुकाणू समिती तिला मान्य असला पाहिजे. दोघांनी त्याला होकार दिला. जर अजूनपर्यंत तो निकालच लागत नाही तर आपण सर्व कशासाठी भांडता? आपण सर्व कोर्टापेक्षा मोठे झालात का? कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य नाही का? किंवा कोर्टापेक्षा अगोदर तुम्हाला घाई झाली का? याचं उत्तर आता आपण सर्वांनी द्यावं. ठीक आहे. प्रेरणा हुंडराव 30 सेकंदात उत्तर देतील. प्रेरणाताई, आपल्याला वेळेची काटेकोर मर्यादा पाळावी लागणार आहे. 30 सेकंदात उत्तर संपवा. कोर्टाने जी काय त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे, ती त्रिसदस्यीय समितीच आम्हाला मुळात मान्य नाही आहे. ठीक आहे. संतोषजी एकच मिनिट थांबा. पटकन आपल्याला उत्तर घ्यायचंय प्रेरणा हुंडराव यांच्याकडून. प्रेरणाताई, पटकन बोलणार आहात आपण. त्या समितीला आम्ही नकार त्याच दिवशी दिलेला आहे. प्रसादजी, प्रश्न असा आहे की त्रिसदस्यीय समिती नेमली आहे, तर त्याच्या आधी या सगळ्यांचं धमकी देऊन निलंबन करण्याची भाषा, वारंवार यांचा संप मोडीत काढण्याची भाषा, ह्याचे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून का केले जातात? जर तुम्हाला त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयावरती विश्वास आहे तर तुमच्या रोज उठून चालणारी जी कारस्थान आहेत तुमची सरकार म्हणून मायबाप म्हणून तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे बघायला पाहिजे होतं. पण तुम्ही हातात दंडुका घेऊन बसलात आणि त्याचे फटके एसटी कर्मचाऱ्यांनाच द्यायला लागलात. मग त्रिसदस्यीय समितीचा मान तुम्ही स्वतः तरी कुठे राखताय? तुम्ही एसटी चर्चा पुढे नेऊ. आपल्याला लक्षवेधीमध्ये एका छोट्याशा विश्रांतीची अत्यंत गरज आहे. पटकन आपल्याला वेळ मर्यादेमध्ये छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत यायचंय. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात याच संपाच्या संदर्भातली पुढची टप्प्यावरची चर्चा आपण ऐकणार आहोत.